नमस्कार. इंद्रधनुष्यच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला महाराष्ट्रातील एक ख्यातनाम साहित्यिक येत आहेत की ज्यांची आत्तापर्यंत 19 पुस्तकं प्रकाशित झालीत. 20वं पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. हे साहित्यिक केवळ एसीमध्ये बसून लिहिणारे नाही आहेत. नामांतराच्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष त्यांचा सहभाग होता. 7 वर्ष सामाजिक काम विना वेतन त्यांनी केलं. त्यांचं BCom, DBM आणि पत्रकारितेचं प्रमाणपत्र घेणारी एक पदविका घेतली, सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये पत्रकारिता सुरुवात केली. ते तरुण भारत मुंबई, तरुण भारत सोलापूरचे काही काळ संपादक होते. आता एका पुण्यातल्या त्रैमासिकाचे संपादक आहेत. असा एक सक्रिय असे साहित्यिक, त्या साहित्यिकांबरोबर आपण आज चर्चा करणार आहोत. विषय आहे समाजातल्या सामाजिक समस्या आणि त्या मिटवण्यासाठी, सोडवण्यासाठी साहित्यिकांचं योगदान पूर्वी कसं होतं, आत्ता सध्या कसं आहे, भविष्यात कसं राहील, या विषयावरती आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार करमरकर साहेब. नमस्कार. अरुणजी, मी जो उल्लेख केला की तुम्ही असे साहित्यिक आहात की नामांतराच्या लढ्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष कृतीशील सहभाग दिला, तुम्ही सत्याग्रहात होतात. नेमकं त्यावेळचं काय स्वरूप होतं जरा आम्हाला सांगा ना. आपण उल्लेख केल्याप्रमाणे पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मराठवाड्यामध्ये आलो औरंगाबादला आणि 1-2 महिन्यातच नामांतराची चळवळ सुरू झाली. आणि मला असं म्हणायला बिलकुल संकोच वाटत नाही की सामाजिकता मला जर कोणी शिकवली असेल आणि माझ्यातल्या सामाजिक कार्यकर्त्याला जर कोणी प्रगल्भ स्वरूप दिलं असेल तर ते मराठवाड्याने आणि नामांतराच्या आंदोलनाने असं म्हणायलाही हरकत नाही. मी प्रत्यक्ष नामांतराच्या आंदोलनाला किंवा नामांतराच्या प्रश्नाला सामोरं जाण्याचा प्रसंग जेव्हा आला तोपर्यंत जाती जमाती, अस्पृश्यता, उच्च नीचता, श्रेष्ठ कनिष्ठता, त्यातून होणारे अन्याय, अत्याचार या विषयांचा केवळ एक निरीक्षक होतो असं म्हणायला हरकत नाही. नामांतराच्या चळवळीच्या निमित्ताने मला त्या सगळ्या प्रश्नांचा खोलवर अभ्यास आणि त्यातली जी संवेदना आहे त्याची प्रत्यक्ष जाणीव ही या आंदोलनाने आणि मराठवाड्यातल्या वातावरणाने मला करून दिली. आणि स्वाभाविकपणाने त्यावेळच्या सगळ्या भूमिकेच्या संदर्भामध्ये नामांतराच्या समर्थनाच्या बाजूनीच आम्ही सर्व कार्यकर्ते हिरिरींनी आंदोलनामध्ये उतरलेलो असल्यामुळे त्याचा एक स्वाभाविक परिणती होती. त्यासाठी जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहामध्ये मी सहभागी झालो आणि 1-2 दिवस आम्ही पोलीस कस्टडीमध्ये, जेलमध्ये असे राहिलो. परंतु त्या काळामध्ये एकूण समाजाचं दर्शन, समाजातल्या विशेषतः या विषमतापूर्ण अशा प्रकारच्या परिस्थितीचा जाच ज्यांना सहन करावा लागला होता अशा समाज घटकांचं दर्शन, त्यांच्या व्यथेची प्रत्यक्ष जाणीव ही खोलवर मला झाली आणि त्याच्यातून माझा सामाजिक पिंड एका अर्थाने घडत गेला. त्यामुळे स्वाभाविकपणाने पुढच्या काळामध्ये सुद्धा पत्रकारिता करताना असो, लेखन करताना असो, माझा कल हा स्वाभाविकपणाने सामाजिक विषयांचा वेध घेण्याच्या दृष्टीनेच राहत आलेला आहे. पत्रकारितेची सुरुवात म्हणजे पत्रकारिता आणि लेखन हे पॅरलल, समांतर तुमचं राहिलं. हो. तर तोही प्रवास जरा आम्हाला सांगा ना. त्याचीसुद्धा फार चांगला योग आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबईच्याच पवई भागामध्ये राहणारे एक अनिवासी भारतीय, त्या काळात ज्यांना म्हटलं जात असे, आता प्रवासी भारतीय म्हणतात त्यांना, असे एक सुरेश भामरे नावाचे सद्ग्रस्त हे त्यांची माझी भेट झाली. आणि त्यांनी मला असं म्हटलं की मी एका शेतमजुराच्या घरामध्ये, अशिक्षित शेतमजुराच्या घरामध्ये जन्माला आलेला चर्मकार समाजातला एक मुलगा, ते अमेरिकेतल्या एका परगण्याच्या ह्युमन राईट्स कमिशनचा अध्यक्ष होईपर्यंत माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रवास झालेला आहे. आणि सुमारे 35 वर्ष मी अमेरिकेमध्ये राहिलो, PhD केली, पूर्ण सहकुटुंब राहिलो. ह्युमन राईट्सचे वेगळे वेगळे प्रश्न विशेषतः आशियाई देशांच्या मधून तिकडे आलेले आणि त्यामुळे मग काळ्या गोऱ्याच्या वर्णविद्वेषाला सामोरे जाणारे
अशा अनेकांचे प्रश्न मी हाताळले. ह्युमन राईट्स कमिशनर झालो आणि तिथून निवृत्त झाल्यानंतर मला असं वाटलं की मला माझ्या मातृभूमीमध्ये गेलं पाहिजे, हे एक. आणि दुसरं, ज्यांना दलित समाज असं संबोधलं जातं त्या दलित समाजातल्या तरुणांनाही अशा प्रकारांनी स्वतः प्रयत्न करून, कष्ट करून, शिक्षण घेऊन आपण जर पुढे जायचं ठरवलं तर परिस्थिती आडवी येत नाही, फक्त आपल्या हिमतीची गरज असते. हे मला माझ्या आयुष्यातून त्या तरुणांच्या समोर ठेवायची इच्छा आहे. आणि त्यामुळे ते मला स्वतःला काही लेखनाची कला अवगत नाही, तर तुम्ही माझ्या आत्मवृत्ताचं शब्दांकन करा. ते माझं म्हणजे साहित्यिक क्षेत्रातलं माझं पहिलं योगदान असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात तिथून झाली. त्याच्याबरोबर मी त्यांच्या गावी म्हणजे धुळे जिल्ह्यात धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेलं वडजाई नावाचं अतिशय छोटंसं गाव, त्या गावामधल्या त्यांच्या घरी गेलो. मातीच्या कुडाच्या भिंती, त्या विशिष्ट गावगाड्या बाहेरच्या भागामध्ये असलेलं घर, त्यांचं कुटुंब, त्यांचे भाऊ, त्याच्यानंतर त्यांनी जिथे शिक्षण घेतलं त्या धुळ्यातलं गरुड विद्यालय, अनाथ विद्यार्थी गृह ज्याला पूर्वी म्हटलं जात असे, आता त्याचं नाव वेगळं आहे, परंतु त्या हॉस्टेलमध्ये ते राहिले. ते हॉस्टेल, त्या हॉस्टेलचे संचालक, SP कॉलेजमध्ये ते शिकले, त्या SP कॉलेजमधले त्यांच्या काळातले प्राध्यापक, अशा अनेकांच्या भेटीगाठी घेऊन त्यानंतर त्यांनी TISS मधून मुंबईला MA ची पदवी घेतली. नंतर ते परदेशात गेले. अशा सगळ्यांची भेटीगाठी करून त्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधून पंखा एवढे आकाश नावाचं एक त्यांचं आत्मवृत्त शब्दांकित केलं. एका अर्थाने ते सामाजिक विषयाचा वेध घेणारं अशा प्रकारचं हे पहिलं पुस्तक माझं म्हणायला हरकत नाही. त्यापूर्वी पत्रकारितेच्या अंगाने कृष्णा नदी आणि कृष्णा खोरे या सगळ्या विकास प्रकल्पाचा एक वेध घेणारा ग्रुप आम्ही कृष्णा खोऱ्यांच्या सगळ्या वातावरणामध्ये फिरलो होतो. आणि त्याच्यावरती जो एक अहवाल आम्ही प्रकाशित केला, त्यातून ग्रंथाली प्रकाशनांनी मला अशी विनंती केली की कृष्णा नदी आणि परिसर आणि अनुषंगाने कृष्णा खोरे विकास याचा आढावा घेणारी एक छोटी पुस्तिका तुम्ही आम्हाला आमच्यासाठी लिहून द्या. त्यामुळे एका बाजूने असा पत्रकारितेच्या अंगाने एका विशिष्ट सामाजिक म्हणा किंवा विकासाच्या विषयाचा घेतलेला वेध हा पुस्तक रूपाने प्रसिद्ध होणं छोट्या पुस्तिकेच्या रूपाने, आणि दुसऱ्या बाजूने असा दलित सामाजिक गटामधला एक तरुण विद्यार्थी अत्यंत प्रगल्भतेने आपल्या आयुष्याची मांडामांड कशी करतो याचा एक वस्तुपाठ सगळ्यांसाठी नोंदवणारा त्यांच्या आत्मवृत्ताचा सगळा घेतलेला वेध, अशा दोन्ही ज्या सुरुवातीच्या साहित्यकृती आल्या त्यांनी खरं सांगायचं म्हणजे माझ्या पत्रकारितेचा आणि एकूण पुढच्या सगळ्या वाटचालीचा एक आराखडा नक्की केला, दिशा नक्की केली असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जे सुरुवात सांगितली आत्ता पुस्तकाची, पण तुमचे भरपूर पुस्तकं आहेत. आता त्याच्यावर बोलायचं म्हणतं आणखीन एक स्वतंत्र मुलाखत वेगळी घ्यावी लागेल. मला असं वाटतं की आपल्याकडच्या ज्या सामाजिक समस्या आहेत, सामाजिक जी दुखणी आहेत, ती साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून मांडायला कधी सुरुवात केली आणि त्यातनं जे प्रश्न निर्माण झाले त्याची उत्तरं सांगायला कधीपासून सुरुवात केली? माझ्या वाचनाचा जो आवाका आहे किंवा जो आटोप आहे त्याच्या मर्यादा सांभाळून सांगायचं झालं तर मला याची जाणीव मी महाविद्यालयामध्ये शिकत असताना साहित्यामधून आणि वृत्तपत्रांच्या सगळ्या मांडणीमधून व्हायला सुरुवात झाली. म्हणजे साधारणतः 1960-80 या कालावधीमध्ये, आणि ज्याचा उल्लेख साठोत्तरी साहित्य असा केला जातो. बरोबर. त्या साठोत्तरी साहित्याचा प्रत्यक्ष आस्वाद महाविद्यालयीन जीवनाच्या काळात, वयोगटाच्या काळात मला घेता आला. आणि त्यातून निर्माण झालेलं जे एक साहित्यिक वर्तुळात, सामाजिक वर्तुळात जे वातावरण निर्माण झालं, त्या वातावरणाचा खूप जवळून मला अनुभव हा अगदी तरुण वयामध्येच झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यापूर्वी डॉक्टर आनंद यादवांनी ग्रामीण साहित्याचा विषय मोठा ऐरणीवर आणला होता. ग्रामीण साहित्य संमेलनं त्यांनी भरायला सुरुवात केली होती. आणि त्यामुळे साहित्यामधून समाजाचं दर्शन घडवावं, साहित्यामधून समाजाचे प्रश्न मांडावे, साहित्यामधून समाजाच्या प्रश्नांना एकापरीने वाचा फोडून त्यांच्या उत्तराची दिशा स्पष्ट करावी किंवा उत्तराचा मार्ग प्रशस्त करावा, अशा प्रकारचं वातावरण आम्हाला जे वाचायला मिळालं ते साहित्य असेल
किंवा त्या काळामध्ये सोबत, माणूस यासारखी जी नियतकालिकं होती, त्या नियतकालिकांच्या मधूनसुद्धा खूप आम्हाला प्रगल्भ करणारी, म्हणजे मी तर असं म्हणतो की आमची तरुणांची पिढी ही या नियतकालिकांनी घडवली. अगदी बरोबर. या साठोत्तरी साहित्याने घडवली. आणि साठोत्तरी साहित्याचं वैशिष्ट्य असं होतं की तशी तर महाराष्ट्राला सामाजिक प्रबोधनाची परंपरा फार जुनी आहे. बरोबर. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि बंगालमध्ये प्रामुख्याने सामाजिक प्रश्नांचा वेध घेण्याची अतिशय जोरकस चळवळ सुरू झाली. बरोबर. तो समाज सुधारणा आधी का स्वातंत्र्य आधी हा वादही गाजला. आणि त्या दोन्ही पक्षांच्या मधले जे धुरीण होते त्या धुरीणांच्यापैकी कोणाचाच सामाजिक सुधारणांना कधीच विरोध नव्हता. बरोबर. किंवा सामाजिक सुधारणाविषयींची आस्था त्यांची कमी जास्त होती असं म्हणता येणार नाही. प्राथम्य कशाला द्यायचं याच्यावरून त्यांचा वाद होता. तो वाद आपण बाजूला ठेवू. परंतु महाराष्ट्राची ही सामाजिक सुधारणांची आणि सामाजिक प्रबोधनाची चळवळ याची दीर्घ परंपरा, याच्या पार्श्वभूमीवरती दलित गटातले ज्यांनी सोसलंय, खूप पिढ्यानपिढ्यांपासून सोसलंय, अशा प्रकारचे तरुण तरुणी हे आपल्या आपल्या आत्मनिवेदनातून, आपल्या आपल्या लेखनातून, आपल्या काव्याच्या मधून प्रकट व्हायला लागले. असा एक मोठा काळ तो 1960च्या सुमाराचा, असा जागृती मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागली. शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण किंवा धर्मांतर अशा वेगवेगळ्या अंगांनी या सगळ्या समस्येचा जो वेध घेतला होता त्याच्या आणि त्यांनी चालवलेल्या चळवळीच्या माध्यमातून जी एक जागृती उत्पन्न झाली दलित तरुणांच्यामध्ये, त्या जागृतीचा एक परिणाम असा होता की ते शिकले मोठ्या प्रमाणावरती आणि आपल्या व्यथा योग्य शब्दामध्ये प्रत्येकारी भाषेमध्ये समाजासमोर मांडण्याच्या दृष्टिकोनातून उत्स्फूर्त साहित्याचा एक मोठा, असं म्हणायला हरकत नाही की एक मोठा प्रपात, धबधबा हा 1960च्या दशकामध्ये दलित साहित्यिकांच्या साहित्यामधून व्हायला लागला. आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या सामाजिक जाणीवा तरुण वयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या, म्हणजे मला असं आठवतं की आमच्या महाविद्यालयामध्ये सुद्धा जे वाङ्मय मंडळ होतं, त्या वाङ्मय मंडळामध्ये वर्षभरामध्ये जर आम्ही 10-12 कार्यक्रम केले असतील चर्चा गटासारखे, तर त्याच्यामधले 8-10 कार्यक्रम हे सामाजिक विचार धरूनच असायचे. कधी आरक्षण आहे, कधी अस्पृश्यता आहे, कधी जातीयता आहे, अशा प्रकारचे. नाही, आम्हाला करमरकरचा एक माझ्या मनात प्रश्न आला की जसं तुम्ही तो उल्लेख केला, म्हणजे आत्तापर्यंत दलित साहित्यिकांची जी आत्मकथनं आहेत त्याची 200पेक्षा अधिक संख्या आहे. यातनं एक बाब अशी आहे की ते प्रश्न कळले लोकांना, त्यावेळचा एक काळ काय होता, काय सोसावं लागलं हे कळलं, पण त्यातनं काही तेढ समाजामध्ये काही प्रमाणात निर्माण होण्याचाही धोका होता. सामाजिक समरसता नावाने जे काही साहित्य संमेलनं घेतली जायची, काही एक गट प्रयत्न करत होता, तसं त्यात साहित्यिकांचं योगदान कसं राहिलं आणि समाज एकसंघ राहावा यासाठी साहित्यिकांचं योगदान काय आहे? या विषयामध्ये विचार करणारे जे कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये वावरणारे धुरीण होते, संस्थांच्या प्रमुख पदावरून किंवा वेगवेगळ्या प्रकारे, त्या सगळ्यांच्यामध्ये हे विचार मंथन जे सुरू होतं, त्या मंथनामधून एक मुद्दा मला आठवते त्याप्रमाणे माननीय दत्तोपंत ठेंगडी यांच्यासारख्या कार्यकर्त्याने असा समोर आणला की समता समानता ही तर आवश्यक आहेच, त्याच्या प्रस्थापनेसाठी भरपूर प्रयत्न करण्याची गरजच आहे. समान न्याय, समानता, समान संधी, समान सन्मान याचा लाभ हा समाजातल्या सर्व गटांच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एका विशिष्ट प्रमाणामध्ये भौतिक पातळीवरच्या आहेत. त्या जर सिद्ध व्हायच्या असतील तर केवळ कायद्याने सिद्ध होणार नाहीत किंवा कायद्याच्या बडग्यानी, नियमांच्या चौकटीने सिद्ध होणार नाहीत. त्यासाठी मनुष्याचं मन प्रगल्भ व्हायला लागेल. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गुरुजी, गोळवलकर गुरुजी यांनी फार चांगल्या वाक्यामध्ये याचं वर्णन केलं आणि त्यांनी असं म्हटलं की अस्पृश्यता हा सवर्ण समाजाच्या मनातल्या हीन भावनेचा परिणाम आहे. त्यामुळे अस्पृश्यता दूर करायची असेल तर सवर्ण समाजाच्या मनातली ती हीन भावना दूर केली पाहिजे, तर प्रभावीपणाने अस्पृश्यता दूर होईल. सामाजिक व्यवहारामध्ये, लौकिक व्यवहारामध्ये लोकांच्या समोर बोलताना वागताना समता येते, परंतु मनामधनं ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत त्या समानतेचा प्रत्यय सर्व घटकांना येत नाही, मनापासून मिळत नाही.
आणि भेदभावना शिल्लकच राहतात. त्यामुळे मग असं होतं की जो वेदना मांडतो आहे, जो अन्यायग्रस्त आहे, त्याच्या प्रतीची किंवा त्याच्या भाषेप्रतीची एक संतापाची भावनासुद्धा, ज्याचं मन प्रगल्भ झालेलं नाही, ज्याला त्या समस्येविषयीची आत्मीयता ज्याच्या मनामध्ये उत्पन्न केली गेलेली नाही आहे, त्याला असं वाटायला लागतं की हे आमच्या विरुद्ध काहीतरी गटबाजी सुरू आहे आणि आम्हाला दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या समतोलामधून ही चळवळ समोर जावी, समतोलामधून समानता प्रस्थापित व्हावी, मनःपूर्वक सबंध समाजांनी त्याचा स्वीकार करावा आणि यासाठी समतेची पूर्वअट म्हणून समरसता उत्पन्न व्हायला पाहिजे. एका शरीरातल्या अवयवांच्या मध्ये जी एक समान संवेदना असते किंवा एका कुटुंबातल्या सर्व सदस्यांना एकमेकाविषयी वाटणारी जी एक आत्मीयतेची भावना असते, ती आत्मीयतेची भावना, ती समान संवेदना ही समाजव्याप्त झाली तर मग जे दुःखित आहेत, जे अन्यायग्रस्त आहेत, अत्याचारग्रस्त आहेत, त्यांच्याविषयीची आत्मीयता वाढीला लागली आणि त्या आत्मीयतेपोटी स्वाभाविकपणाने त्यांना सन्मानाची, न्यायाची वागणूक देण्याकडे समाजाचा कल उत्पन्न होईल. आणि हा कल उत्पन्न करण्यासाठी आवश्यक आहे ते समरसतेचं वातावरण निर्माण करणं, समरसतेचा संस्कार प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणावरती कोरून ठेवला जाणं, त्यासाठी प्रयत्न करणं. आता 95वं अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीरला होऊ घातलं आहे. या संमेलनाकडनं तुमच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत? ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की उदगीरसारख्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक अशा सगळ्या चळवळीच्या दृष्टीने एक महत्त्वाचं केंद्र समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातल्या गावी हे संमेलन होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर भारत सासणेंसारखा, ज्याच्या साहित्याला ग्रामीण मातीचा सुगंध आहे आणि अत्यंत प्रत्ययकारी कथा कादंबऱ्यांचं त्यांचं साहित्य हे महाराष्ट्राच्या काय, भारताच्या काय समाज जीवनाचं यथार्थ दर्शन घडवणारं आणि सहज स्फूर्त शब्दामधून व्यक्त होणारं अशा प्रकारचं ज्यांचं साहित्य आहे ते डॉक्टर भारत सासणे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. नेहमी संमेलनांच्या बद्दल असं म्हटलं जातं की संमेलन हा एक उत्सव असतो. बरोबर. आणि तो असतो, असायलाही हवा. जे प्रथितयश साहित्यिक आहे, ज्यांचं लेखन आपण वाचतो, त्या लेखनाने आपण प्रभावित होतो, अशा साहित्यिकांना तो वाचक प्रत्यक्ष पाहतो याचा त्याला एक वेगळा आनंद असतो आणि साहित्य संमेलनामध्ये ही संधी त्याला मिळते. त्यामुळे साहित्य संमेलनाला अशा प्रकारच्या अपेक्षांनी, उत्साहाने वाचक वर्ग, साहित्याचा आस्वादक आणि अर्थातच साहित्यिक हे उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांचा एक आनंद सोहळा असते, त्याचं स्वरूप असणं याच्यामुळे गैर काहीच नाही आणि ते असायलाच हवं. त्याच्याच बरोबरीने म्हणजे त्या साहित्य संमेलनांच्या निमित्ताने होणारे साहित्येतर मुद्द्यांवरून निर्माण होणारे जे वाद आहेत ते बाजूला ठेवू, बरोबर, त्याच्यामध्ये शिरण्याचं काही कारण नाही किंवा त्यांच्यावरून साहित्य संमेलनांचं मूल्यमापन करण्याची आवश्यकता नाही. बरोबर. परंतु साहित्य संमेलनाचा सुद्धा मग मी उल्लेख केला त्याप्रमाणे साहित्य संमेलनाच्या सुरुवातीचा स्रोत जो आहे हा महाराष्ट्रातल्या सामाजिक जीवनातल्या आणि संस्था जीवनामधल्या एका प्रगल्भ परंपरेमध्येच आहे. न्यायमूर्ती रानडेंनी सुरुवात केली, बरोबर, ग्रंथकारांचं संमेलन आणि त्याच्यातून साहित्य संमेलनाची गंगा पुढे वाहत गेलेली आहे. स्वाभाविकपणाने मोठ्या प्रमाणावरती साहित्यिक एकत्र आले की समकालीन प्रश्नांसह वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक विषयांना स्पर्श करण्याचं एक चिंतन मंथन हे साहित्य संमेलनामधून घडून येणं अपेक्षित आहे. साहित्य संमेलनांकडे पाहताना किंवा त्यांचं मूल्यमापन करताना मला असं वाटतं की त्या एका मुद्द्यावरती संमेलनांचं निरीक्षण केलं पाहिजे. कुठल्या संमेलनातून भाषेचा दर्जा किंवा साहित्याचा दर्जा किंवा साहित्याच्या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांचे घेतले जाणारे वेध यांचा दर्जा किती उंचावला, किती पावलं पुढे गेला, या मापदंडावरती साहित्य संमेलनांचं मूल्यमापन करायला हवं असं मला वाटतं. तसं मूल्यमापन 95 साहित्य संमेलनांचं करणं हा खूपच मोठा अभ्यासाचा विषय आहे. परंतु त्या मापदंडावरती संमेलन यशस्वी करण्याची याला पोटेन्शियल्स म्हणतात. ही पोटेन्शियल्स उदगीर या गावामध्ये आहेत, भारत सासणे या अध्यक्षामध्ये आहेत आणि त्या निमित्ताने तिथे जमणारा जो साहित्यिकांचा, साहित्याच्या आस्वादकांचा, वाचकांचा जो मेळावा आहे त्या सगळ्यांच्यामध्ये ती सुप्त क्षमता आहे. त्यामुळे तसा काही ठसा या उदगीरच्या संमेलनातूनही उमटेल
अशी आशा व्यक्त करावी असं मला वाटतं. माझा एक शेवटचा प्रश्न की आत्ता ह्या सगळ्या लेखकांमध्ये नव्या पिढीतली नवीन मंडळी पण आता बऱ्यापैकी लिहित आहेत, तर नव्या पिढीकडनं म्हणजे जे काही ते लिखाण होतं आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि एक आशावादी असायला हरकत नाही असं लिखाण नव्या पिढीचं आहे का? बिलकुल. मला तर कुठेही आशावादाला उणेपणा आलेला आहे असं वाटत नाही. माध्यमं बदलली आहेत, वातावरण बदललं आहे. म्हणजे मी कल्पना अशी करतो की एखाद्या झोपडीमध्ये राहणारा कोणी नागरिक 40-50 वर्षापूर्वीचा, त्याची पुढची पिढी आता सामाजिक वर्तुळामध्ये प्रवेश करते आहे, बरोबर, शिकते आहे. ती शिकत असताना सगळ्या प्रकारच्या तंत्रवैज्ञानिक प्रगतीचा लाभ तिच्यापर्यंत या ना त्या स्वरूपामध्ये पोहोचतोय. करोनासारख्या संकटातला एक महत्त्वाचा लाभाचा भाग असा आहे की ह्या सगळ्या तंत्रवैज्ञानिक माध्यमांचा वापर, त्यांची हाताळणी ही अगदी शालेय वयोगटातल्या मुलांपासून सगळ्यांना करावी लागली आणि त्यामुळे ती आत्मसात त्यांना करता आली. त्यामुळे माध्यमं बदलत आहेत, अभिव्यक्तीची साधनं बदलत आहेत, परंतु अभिव्यक्ती जी आहे मग ती सोशल मीडियावरून होणारी असो किंवा पुस्तक साहित्य यांच्या माध्यमातून होणारी असो किंवा महाविद्यालयांच्या पातळीवरती जी काही युवा साहित्य संमेलनं होतात किंवा वेगवेगळे उपक्रम होतात त्यांच्यामधून होणारी असो, वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून, दूरदर्शनच्या खाजगी वाहिन्यांचा जो मनोरंजनाच्या अंगाने जाणारा सगळा प्रवास आहे, त्या प्रवासाचा एक खूप चांगला परिणाम असा झाला आहे की ग्रामीण महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या छोट्या वयातल्या गायकांना, लेखकांना संधी मिळते आहे, त्यांना स्टेज मिळतं आहे, त्यांना सन्मान मिळतो आहे, त्यांच्याकडे औत्सुक्याने पाहिलं जातं आहे. आणि आपण जर त्या सगळ्या स्पर्धांचा म्हणजे संगीतापासून सगळ्या प्रकारच्या त्या स्पर्धांचा जर थोडा बारकाईने वेध घेतला तर असं लक्षात येतं की अगदी छोटे उस्ताद किंवा छोटे कलाकार यांच्या स्पर्धांच्यामध्ये गायली जाणारी गाणीसुद्धा 12-13 वर्षाची, 7-8 वर्षाची मुलं ही लता मंगेशकरांनी गायलेली, ज्ञानेश्वरीमधल्या एखाद्या ओवीवरती रचलेली अशाच प्रकारची गाणी गात आहेत. आणि त्या गीतांचा, त्या सगळ्या वातावरणाचा स्वाभाविक संस्कार हा त्यांच्याही अभिव्यक्तीमधून आपोआपच त्यांच्या मनावरती कोरला जातो आहे. त्यामुळे संस्कार क्षमतेला, निर्मिती क्षमतेला आणि सामाजिक प्रगल्भतेला कुठेही उणेपणा न येणारं साहित्य हे आजच्या तरुण पिढीमधून सुद्धा व्यक्त होण्याची खूप मोठी शक्यता आणि उलट पूर्वीच्या काळापेक्षा अधिक रुंद अशा प्रकारचा वाव त्यांना मिळालेला असल्यामुळे ती मोठी शक्यता आहे. आणि तरुण पिढीकडनं खरोखरच एकूण समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा खूपच उंचावल्या आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याचं सामर्थ्य त्या पिढीमध्ये आहे, तिच्या अभिव्यक्तीमध्ये आहे. अशा प्रकारचे शुभसंकेत त्यांच्या निर्मितीमधून पाहायला मिळतात. धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनःपूर्वक आभार. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.